या जवाई या. तकलीफ झाली नाही ना तुम्हाला येवाला? नाही नाही, कशी तकलीफ होणार आहे आम्हाला सासरे बुवाच्या घरी येवाला? बरोबर आलीस ना तू? हो आई. माझा साला कुडी दिसून नाही राहिला ना. थांबा आवाज मारतो. अबे डेंग्या, ओ डेंग्या. अरे कोणाला तर तुझे भाऊजी आलं ना. हा येलपाट्या भाऊजी अजून वापस आला? का म्हणून राहिलास बे तुम्हाला? तरी ना बोलणं आल्या. मी काल इज्जतदारीनं बोलू, तुम्ही मला इज्जतदारीनं बोलता का? दिवस नाही झालं गावाला जाऊन तरी अजून इकडे आलेच. आमच्या घरी येऊन गमत नाही का? हा वेळा येतच जाता. काऊन रे, मी आपल्या मायबापाच्या घरी नाही येईन का रे? ए ताई तू ये, पण आपल्या नवऱ्याला का आला आणतेस? उठला सुटला येतीच धंदा धरते. उठला सुटला येतीच धंदा धरते. एवढी बेज्जती. सासरे बुवा पहा तुमचा पोरगा का म्हणते मला. बे डेंग्या का बे तुझा? माझी आली काय समजा नाही का जी? येऊन जाऊन आमच्याच घरी येऊन जायचे तर. चला जवाई, का करता आलं तर अंदर चला घरात. बसा. काय अंदर नाश्ता पाणी बनव. किती रोज जाई का? एकदा हप्त्याला येतच राहते. तू का नाश्ता पाणीच बनवतेस का? आपल्या घरी किती चालते हे लोक आम्हाला. तुझा मारू का रे? ताई हो भाऊजी हो, बनवा तर लागलच. पाहुणे होत ना आपल्या घरचे तर का हप्त्यालाच का? ती माझी राग का करतेस रे डेंग्या? मला म्हणतो आपली बहीण द्या म्हणतो, तर देता का तुम्ही मला? तिच्या मांग सुद्धा नको लावून तुझ्या तंगड्या तोडून ठेवीन. माझ्या बहिणीच्या कायला मागा लागल्या तर तुम्ही? आमचा पिरेम होता. माझाही प्रेम आहे तिच्यावर. का आता झटाचा पिरेम आहे बे? माय बहीण नाही करू अशा टिल्ले टल्ल्याला, अशा टपऱ्या पोरीला पिरेम. जा बापू डेंग्या, एक खर्रा आणजो भाऊजीसाठी घेऊन. मी काय याचा हे पल्लाट्याचा का गिलपर समजल्या मला? बापा जाणारे कसायचो भाटवा हो. कसायचो या लग्नामध्ये येईल 10 दिवसाच्या पहिले. तरी चालते. 8 महिने येतीच राहते पडून आणि 2 महिने आपल्या रिश्तेदाराच्या घरी राहते. आपल्या घरी राहते कधीच तेच नाही माहित. हल्लो मला काम आहे. मी का म्हणतो जवाई आराम करून टाका थोडा वेळ. ती आरामाची गिरामाची काही गोष्ट नसे. मी का म्हणतो सासरे बुवा मला थोडीशी मदत कराल का? कायची अजी मी का म्हणतो तुमच्या पोरीसाठी घर बांधायचं आहे मला, तर म्हणून म्हणलो का कसंही 2-4 लाख रुपये द्याल तर होऊन जाते. हो का? पाहू. का म्हणला जी पप्पा का हाली याला पैसे लागतात जी? येऊन जाऊन पैसेच मागत राहते हाता. मवता नाहीये का? धमवता नाहीये काही पैसा? तुमच्याकडे येते भीक मागायला? अरे डेंग्या. जी पप्पा मला काल डेंग्या करता नाही म्हणताय का तुम्हाला? हो बे डेंग्या, जास्तच माजून राहिलास का बे तू? नाही तर का माझ्याच घरी येऊ माझ्याच सोप्यावर बसून मला ताव दाखवतीस का तू? जवाई हो या घरचा अर्धा हिस्सा घेईन, अर्धा हिस्सा. तुला अर्धा का शेंडाई नाही देईन. जास्त बोलून राहिलास का डेंग्या तू? भोकात जावाजी तुम्ही. डेंग्या आई हा काऊन असा करते वा? सांगू माये बकरा का असा वागते तर? मी का म्हणतो व आता हे का म्हणतात का घर बांधू म्हणतात नाही का? मग कसा थोडासा चांगला नाही पाहिजे का व घर? बाबा देतील का व 2-4 लाख रुपये? काम नाही अर्धा हिस्सा काय तुझा ते देतील काम नाही तर? डेंग्या येणार इकडं? काऊ आई बापू भाऊजी आला तर जाणार आहे बाजारातून. 1 किलो मटण घेऊन आणजो. 1 किलो ना भागते का व? 1 किलो सपा एकटाच रेट ते आम्हाला ठुसही नाही ठेव. नवरा का एवढा खादाळा समजलास का रे तू? हा तुझा नवरा मोठा सुद्धी आहे बाई. काहाला पैसे पाहिजेत व काहाला पैसे पाहिजेत यायला? तर गाडी घेऊन दिला तुम्ही यायला. आणि मी म्हणलो का मला दे पैसे म्हणून शाळेला तर नाही दिले. कसा आता इंजिनियर बनलो का? मोठा इंजिनियर बनते हात घेऊन का झक मारला काय तुम्ही? बापा गाडी येवा जावायला नाही लागत का रे? गाडी आहे तर कसं आहे आता लवकर जाणं होते लवकर येणं होते. हो मटणांचं लवकर. का म्हणतेस बाई कशी आहे तुझी सासू? हो तिचा निस्ती माझ्याशी झगडतच राहते. निस्ती काम नाही कर काही नाही कर माझ्यावरच पाहिजे निस्ती. का म्हणावा बाई ह्या बाईला करतेस आपण चांगला राहावा तिच्यासोबत. अबो हो आई राहतो. तिला का होते का रावटनच मारते. करतेस आपण नाही लक्ष देवावा. तर मग का म्हणता भाऊजी मग काही ठीक? माझ्या जिंदगीमध्ये असल्यावर का ठीक राहणार आहे बे? पनोती लागलायस तू आमच्या जिंदगीमध्ये. अजी तुम्ही माझ्या बहिणीशी लग्न करून तुम्ही आमच्या घरी पनोती लागल्या. पनोती असं म्हणतात का रे भाऊजीला? असं म्हणतात का? असं म्हणतात तर मला भेटते येते चांगला तर मस्त राहता 8-8 ना 10-10 दिवस. लाज नाही लागत तुम्हाला थोडीशी तरी? का लाज लागायला पाहिजे बे? माझ्या सासऱ्याचा घर हा. तिथं म्हणूनच म्हणतो सासऱ्याचा घर म्हणून लाज लागायला पाहिजे. पण तू एवढ्या मायावर चिडतेस का होऊन? तिथं तुम्हाला म्हणतो ना का मला तुमची बहीण द्या म्हणून. खरीच का बे? तू माझ्याशी चांगला वागशील का बे? 100% सही. त्या बहिणीची शपथ खाऊन सांगतो. तर मी जो म्हणेन तो करायला तयार राहशील का मग? त्यापेक्षा करोडपती आहे जी मी. तुमचा का कौलाईचा घर माझ्या डबल मजलीचा घर आहे. मी माझ्या घरी खुश राहील खुश. एकदम झक्कास ठेवतो. चल बे मला पार्टी दे बे मगच. जी तुम्ही अबे मला पाहिजे 90-90. चला बरा किती वत्तात तुम्ही. अजून पाहिजेच का जी तुम्हाला? बाटला दारू पेल्या 2 पिझ्झाचं डब्बं खाल्ल्या नाही हे 2 कंटेनर पेल्या पण नाही भरला का जी तुमचा? आज माझा दिल जितलास दिल. मला सगळ्याला भेटो. बापा जवाई तुम्ही येते कसं का आजी? म्हणल्या होत्या ना जी लग्नाच्या वेळेस का मी दारू नाही पे सिगरेट नाही पे काही नाही पे म्हणून. भाऊजी कसं
थोडीशीच पेलो जी. मला हे अपेक्षा नव्हती जवाई तुमच्याकडून. तुमचा पोरगाची तुमचा पोरगा इथे येते. मी नंगाडाव म्हणून माझ्या बापाला माहितच आहे. तुमची आता असली अवकात दिसलीच ना त्याला. चला घरी चला जेवायला. अजी भाऊजी तुमच्या बहिणीचा कसा जी इतका देऊन राहिला मला. बाबा 5,000 बिल झाला का भरजोगा. चालले माझ्यासाठी येते बिल करून ठेवलास का बे तू. तुझा उधळतो चांगला. आई मटण शिजली का व? झाला का स्वयंपाक. थांब बापू थोडा वेळ. शिजली का मटण पाहिना का थोडीशी. मटण वाचून राहिली हो बापा. टाका नाही मुंडकी त्या कुकर मध्ये ना पाहिना. आणि हे पल चांगली. हा असं म्हणतेस रे तू. पोरीला नुसता खाण्यावरच म्हणतेस तू तिला. त्या कमाईचा खाते तुला कमाईचा खाते काय ती. भोकाट टाका व तुम्ही तिला. माझ्यावर डबाचा नाही. नाही का करतेस तर तो तसाच बकरा आहे. त्याच्या गोष्टी मनाला लावू नको घेऊस. रोज जे बनते व हा. दे का करतेस तर. रेटलं असेल म्हणून डकाळ्या काढून राहिला. मस्त चांगली भाजी झाली होती. काजी जेवल्या का चांगल्या पोटभर. हो जी सासरे बुवा. अच्छा अच्छा. मग आता झोपाची व्यवस्था आहे तुमची केलेली खाली. चल चल लवकर चल. मला तर मी थोडीशी भांडे गिंडे घासून येतो वर. कोटीवर हा नंगाडपणा सोडा ना तुमचा. मी आपल्या बायको सिंगाई नको राहू का. हे धंदा घरी करा ना आपल्या. आता तुम्ही आमच्या घरी आला ना. झोपा खाली आणि ताई झोपते आपल्या रूम मध्ये वरती. अय 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 थांब नाही सर इथे. जा मग रात्री येतो मी वरती. मला लाजल. खोकलीस आहे काय. खोकलीस आहे काय म्हणजे. तुम्ही एवढं कसं बदमाजी. पापा तू कोटी आलाच बे ते. पावाला आलो. तुम्ही कोटी या म्हणून खाली नाही दिसल्या ना तुम्ही. नंगाड आहेस तू डेंग्या. खाली चुपचाप झोपू द्या माझ्या ताईला एक.